अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कमळ निशाणीवरती आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे। याच मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणीवरती किरण सामंत हे प्रचंड आग्रही होते। आता आपल्यासोबत आहे किरण सामंत। किरणजी, आज आपण स्वतः तिथं उपस्थित होता, केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय केले? सर्वप्रथम मी महायुतीतर्फे शिवसेनेकडून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। तसंच या उमेदवारीकरता संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणी इच्छुक नसल्यामुळे मी धनुष्यबाण ह्या निशाणीवरती इच्छुक झालो होतो। नंतर कालांतराने स्वतः नारायणराव राणे साहेब इच्छुक झाले व शेवटीपर्यंत मी प्रयत्न केले। ज्यावेळी अखेरचा दिवस होता, संघर्ष नको म्हणून मी स्वतः काही वरिष्ठ नेत्यांशी बोलून माघार घेतली। खरं म्हणजे ही सामंजस्याची भूमिका आहे, कारण हे सोपं नसतं। खरं म्हणजे आपण तयारी करायची, कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करायची, पूर्णतः नेटवर्क तयार करायचं लोकसभेच्या अँगलने, सर्व पिच तयार करायचं आणि नंतर अखेरच्या क्षणी सामंजस्याची भूमिका घेऊन महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा नको हा विचार करून माघार घेणं हे सोपं नव्हे। ह्यासाठी नक्कीच काहीतरी तुम्हाला महायुतीच्या माध्यमातून शब्द दिला आहे का? मला कोणताही शब्द दिलेला नाही। मला माझ्यासोबत जनता आहे आणि हे भरपूर आहे। जनता आहे, जनतेच्या मनामध्ये म्हणजे जिथं आहे बघितलं आपण तर रत्नागिरी मतदारसंघामध्ये पूर्णतः किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तिन्ही विधानसभा मतदारामध्ये अद्यापही किरण सामंत हेच नाव होतं आहे। जसं तुम्ही आता म्हटलात की तुमच्यासोबत जनता आहे, जनतेच्या मनामध्ये सुद्धा किरण सामंत हेच नाव आहे। एकीकडे आपण हे म्हणत असतानाच, एक सामंजस्य भूमिका घेत असताना तिकडून विरोधकांकडून असं म्हटलं होतं की किरण सामंत असते तर कुठेतरी लढत झाली असती। अशा प्रकारचं एक वक्तव्य जे आहे ते विरोधी उमेदवार विनायक राऊत हे करतात, काय सांगाल? ते चेतावणीखोर वक्तव्य आहे असं माझं ठाम मत आहे। आणि थोडा जर असा आपण विचार केला की धनुष्यबाण हा इथल्या लोकांचं एक इमोशन्स होती, बाळासाहेबांचा धनुष्यबाण, शिवसेना नाव ह्याच्यावरती भरपूर लोक भावनिक होती, त्याच्यामुळे थोडाफार फरक पडला असता। एवढा काय म्हणजे विनायक राऊत साहेब जिंकून येतील एवढं काय इथे बदल झाला नाही। भयाशेठ, खासदार दोन प्रकारे होत आहे इथं। एक तर लोकसभा म्हणजे प्रत्यक्ष लोकांच्या मध्ये जाऊन निवडणूक लढवून, किंवा नाहीतर मग दुसरा एक मार्ग असतो तो म्हणजे वरचं सभागृह जे आहे, श्रेष्ठ सभागृह जे आहे काय ते म्हणजे राज्यसभा। आत्ताच बघितलं आपण तर जे आता उमेदवार म्हणून आहेत महायुतीचे, त्यांची खासदारकीची टर्म जी आहे ती नारायण राणेंची संपलेली आहे। किरण सामंत यांची वर्णी राज्यसभा खासदार म्हणून लागू शकते का? तशी मला कोणतीही कमिटमेंट केलेली नाही आणि तशी माझी अपेक्षाही नाही। खरं म्हणजे तुम्ही काहीच सांगत नाही आहात, पत्ते ओपन करत नाही आहात, परंतु अशी एक चर्चा आहे की राज्यसभेला किरण सामंत यांची वर्णी लागू शकते, ज्या अर्थी इथं खुद्द अमित शहांनी इथं हस्तक्षेप केलेला आहे। हा जागेचा जो तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे की किरण सामंत, उमेदवार कोण असावा तो, तर किरण सामंत यांना राज्यसभेची वर्णी लागू शकते अशा प्रकारची एक चर्चा आहे, काय सांगाल? ही खरंच चर्चा आहे, असा कोणताही शब्द मला दिलेला नाही, ना अमित शहा साहेबांनी दिला, ना CM, ना DCM साहेबांनी दिला। जर ऑफर आली तर? ऑफर आली तर त्यावेळी विचार करू। स्वीकारणार की कसं काय? मी मगाशी पण सांगितलं की मी निवडून जाण्यामध्ये जास्त इच्छुक आहे मतदारांकडून। खासदार वरचं सभागृह जे आहे, शेवटी खासदार होणं हे महत्त्वाचं असतं। खासदार होणं नक्कीच महत्त्वाचं आहे, परंतु ज्या ठिकाणी आपल्याला पाठी यावं लागलं त्याच ठिकाणून झेपगावे माझी इच्छा आहे। भैयाशेठ एक सरळ स्वभावाचा माणूस हे सगळ्यांना माहिती आहे, ना कुठलाही छक्कापंजा किंवा काही राजकारण हे मूळ स्वभावात नसलं तरीसुद्धा ॲडजस्ट म्हणून कधीतरी करावं लागतं, ही गोष्ट सोडून द्या। कुठंतरी फटका झाला ह्या राजकारणाचा, राजकीय डावपेचांचा असं वाटतं तुम्हाला? किंवा अगदी थेट तुम्हाला विचारतो, हीच जर उमेदवारी शिवसेनेला मिळाली असती तर बरं झालं असतं असंही तुम्हाला वाटतं का? सर्वप्रथम मला हे जे काल जी घटना घडली ह्यातून मला बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि मी समजतो माझी ही सुरुवात आहे
दुसरी गोष्ट, नक्कीच शिवसेने चिन्हावरती मताधिक्याने मी निवडून आलो असतो. या पुढची रणनीती काय असेल आपली? आता पहिलं नारायणराव राणेसाहेबाला जास्तीत जास्त महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून आणणे. आत्ताच बघितलं आपण तर इथं स्वयंवर झालं एक प्रकारचं, स्वयंवर हॉलमध्येच. महायुतीचा मेळावा म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की मनोमिलन मेळावा होता तो खरं म्हणजे भाजपा आणि शिंदे शिवसेना यांचा. विशेषतः ह्या पार्श्वभूमीवरती की कालच जेव्हा महायुतीचा उमेदवार म्हणून राणेंची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा रत्नागिरी बघितलं आपण तर शिवसेनेच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झालं होतं. अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही काय सांगाल? ज्यावेळीपासून मी उमेदवारीला इच्छुक होतो त्यावेळीपासून प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक मतदाराने आपल्या मनाची तयारी केली होती की मी खासदार होणार, मी किरण सामंतला मतदान करणार. त्यांच्या त्या भावना होत्या आणि अचानकपणे मला जी माघार घ्यावी लागली त्यांच्यामुळे साहजिकच त्यांना दुःख होणं, त्यांना राग येणं हे स्वाभाविक आहे. तर त्यांच्या भावना मी ओळखतो. त्यांना 1-2 दिवसामध्ये मी त्यांची भेटीगाठी घेऊन त्यांना आवाहन करून हा विषय मी आणि उदय तसेच प्रमुख कार्यकर्ते नक्कीच सोडू. कार्यकर्त्यांनी तर असंही सांगितलं, आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही विनंती केलात, उद्योगमंत्र्यांनी विनंती केली, कार्यकर्त्यांनी सांगितलं स्पष्टपणे आम्ही नाहीच काम करणार. असं बिलकुल होणार नाही, एवढं कार्यकर्त्यांवरती मला पूर्ण आत्मविश्वास आहे. साहेब, हे झालं सगळं. आता ह्या संदर्भातलं पुढची रणनीती काय असेल? विधानसभा येते, त्यानंतर मग स्थानिक स्वराज्य संस्था असेल. वाईट गोष्टीचं हे वाटतंय का तुम्हाला की पूर्ण कोकणातून पट्ट्यातून अगदी बघितलं आपण इथून तर अगदी पालघरपासून बघितलं तर सिंधुदुर्गपर्यंत धनुष्यबाण नाहीसा झाला आहे, हद्दपार झाला आहे, वाईट वाटतं? खरं सांगायचं झालं तर ज्यावेळी शिवसेना पक्षामध्ये फूट पडली त्यावेळीच मी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मी ज्या दिवशी शिवसेना हे नाव नसेल, धनुष्यबाण हे चिन्ह नसेल, त्यावेळी राजकारणातून निवृत्ती घेईन, इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, राजकारणामधनं पूर्णपणे निवृत्ती घेईन. मला ह्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीकरता ऑफर आली होती, परंतु मी लोकांना दिलेला शब्द होता त्यामुळे. आणि ही ऑफर खरं म्हणजे कमळ निशाणीवरती होती असं? हो, भाजपकडनं कमळ या निशाणीवरती होती. तुम्ही नाही म्हटलं? नाही म्हटलं. लढायचं आलं तर फक्त धनुष्यबाण. मी लोकांना शब्द दिला होता, त्याच्यामुळे सर्व लोक जी होती की धनुष्यबाण या चिन्हावरती आणि शिवसेना या नावावरती मी आपल्याकडे खेचून घेतली होती, उदयने आपल्याकडे खेचून घेतली होती. त्यामुळे त्या लोकांचा मला विश्वासघात करायचा नव्हता. पुढच्या मुद्द्यावरती येऊया. ध्यास धनुष्यबाण आणि श्वास धनुष्यबाण किरण सामंत यांचा. त्यामुळेच तुम्ही अगदी हातातली असलेली उमेदवारी कमळ निशाणावरती लढावी लागतं आहे, धनुष्यबाण निशाणी मिळत नाही म्हणून तुम्ही नाकारलीत आणि माघार घेतलीत. पुढे विधानसभा इलेक्शन्स आहेत. साहजिकच आहे की रत्नागिरीमध्ये सिटिंग उमेदवार आपले उदय सामंत असतील. जी हद्दपार झालेला जो काय धनुष्यबाण आहे संपूर्ण कोकण बेल्टमधनं, तो तळ कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कुठे कुठे दिसेल? ह्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते शिवसेनेचे एकनाथजी शिंदेसाहेबच निर्णय घेतील, त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. चर्चा अशी पण आहे की राव की बाबा शिंदेसाहेबांना भाजपानं फसवलं, त्यांची गळचेपी केली, त्यांना महत्त्वाच्या सीटा ज्या आहेत त्या त्यांच्या हातातून काढून घेतल्या, जसं की रत्नागिरी सिंधुदुर्ग. नाही, तसं म्हणता येणार. असंच होऊ शकतं कदाचित ना पुढे विधानसभेला पण? नाही, असं काही नाही आहे. ही राजकीय थोडी अरेंजमेंट होती, ह्यात बाकी कोणताही हेतू नव्हता. तर हे होते शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गातील नेते किरण सामंत यांनी म्हटलं आहे की ध्यास शिवसेना आणि श्वास शिवसेना, शिवसेनेवरतीच धनुष्यबाण चिन्हावरतीच ज्या काय असतील त्या निवडणुका मी लढेन आणि त्या मी थांबणं पसंत करेन. मात्र महायुतीचा उमेदवार म्हणून नारायण राणेंना विजयी करण्यासाठी कंबर कसून काम करणार आहे असंही सांगायला किरण सामंत विसरले नाही आहेत. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, रत्नागिरी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.